आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या। गणेश विसर्जनासाठी मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आयोजन व्हावं यासाठी मूर्तिकारांना 990 टन शाडू मातीचं वितरण। लालबागचा राजा मंडळाचं यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। मंडळाकडून यावर्षी 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित, त्याशिवाय अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचाही वापर। गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांची मुंबईच्या कुर्ला एसटी डेपोत गर्दी। काल रात्रीपासूनच डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी। कोकणात गावी पोहोचण्यासाठी प्रवाशांची लगबग। दिवा स्थानकात कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांची गर्दी। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी दिवा चिपळूण मेमू गाडीला गर्दी। कोकणवासीय डब्यात खाली बसून करतायत प्रवास। ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलिसाची 8 लाखांची फसवणूक। ई चलनची बनावट लिंक पाठवत 8 लाखांची फसवणूक। ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची केली पाहणी। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं करणाऱ्यांना धरलं धारेवर। वसईच्या अग्रवाल नाका, स्टार सिटी, जुचंद्र, वामन धाबा या परिसरात केली पाहणी। नवी मुंबईतील घणसोलीमध्ये शिवसाई युवा प्रतिष्ठानच्या बाप्पाचं आगमन। शिवलिंगेश्वर भजनी मंडळ आणि वारकरी आनंद संप्रदाय वैष्णव मंडळ या आगमन सोहळ्याचा केंद्रबिंदू। भजन आणि टाळ मृदंगाच्या तालावर माथडी कामगार बिल्डिंगच्या बाप्पाचं आगमन। वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या कल्याणशील रोडवर मोठा दिशादर्शक फलक अचानक कोसळला। मध्यरात्री अचानक मोठा फलक कोसळल्यानं काही काळासाठी दोन्हीकडची वाहतूक ठप्प।